नमस्कार मैत्रिणींनो. तर पावसाळ्यामध्ये बाळाला अंघोळ घालताना ह्या 5 चुका मात्र आपल्याकडून अनावधानाने का होईना पण होतच असतात. तर ह्या टाळण्यासाठी कोणत्या काळजी घ्यायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे बाळाला खूप वेळ अंघोळ घालणे. बाळाला शक्यतोवर लहान मुलांना पाणी हे खूप आवडतं, ते खूप जास्त एन्जॉय करत असतात अंघोळीमध्ये घेतल्यानंतर. तर अशा वेळी आपल्याला सुद्धा असं वाटतं की बाळ छान एन्जॉय करत आहे, तर आपणही बाळाला अंघोळ आणि बऱ्याच वेळा ती पाण्यामध्ये बसवलं जातं, तिथे अर्धा अर्धा तास सुद्धा बाळाला अंघोळ घातली जाते. तर ही चूक मात्र आपल्याला पावसाळी वातावरणात करायची नाही आहे. त्यामुळे बाळाला अर्थातच सर्दी, खोकला, कफ असे आजार होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला ओले कपडे बाळाचे बऱ्याच वेळा या पावसाळी वातावरणामध्ये बाळाचे खूप कपडे निघतात आणि ते वाळत नाही, आणि मग वाळत नाही म्हणून मग आपण थोडेसे ओले असलेलेच कपडे बाळाला परत परत वापरत असतो. तर ही चूक टाळायची आहे. त्यामुळे बाळाला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तिसरी चूक म्हणजे बाळ जेव्हा छोटं असतं, आपण बाळाला रॅप करतो आणि तेव्हा झोपवतो, तर कोरडं न करतात काही ठिकाणी बाळाला तसंच ओल्या फडक्यामध्ये रॅप करून झोपवलं जातं, गुंडाळून झोपवलं जातं. तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. यामुळे बाळाचं अंग ओलं राहिल्यामुळे बाळाला सर्दी, पडसं, खोकला, कफ होऊ शकतो, आणि त्या ओल्या अंगामुळे बाळाला स्किन इन्फेक्शन, स्किनचे रॅशेस होऊ शकतात, फंगल इन्फेक्शन होऊ शकते. आणि 5वी चूक म्हणजे बाळाला खूप गरम पाण्याने अंघोळ घालणं. बाहेरचं वातावरण थंड आहे, पाऊस पडतो आहे, म्हणून बाळाचं जे अंघोळीचं पाणी आहे ते खूप गरम घेतलं जातं काही ठिकाणी, त्याच्यामुळे अंग शेकलं जाईल वगैरे आपल्याला असे भ्रम असतात. तर तसं करायचं नाही आहे. बाळाच्या पाण्याचं टेम्परेचर आपल्या कोपऱ्याने चेक करायचं आहे. तिथे जर आपल्याला व्यवस्थित पाणी आपल्याला लागत असेल, अशा पाण्यानेच बाळाला अंघोळ घालायची आहे. खूप गरम पाणी घेतल्याने बाळाची स्किन लाल पडू शकते, बाळाला पुरळ येऊ शकतात, बाळाला ते इरिटेट होऊन बाळ रडू शकते. त्यामुळे ह्या चुका बाळाच्या अंघोळीच्या बाबतीमध्ये पावसाळ्यामध्ये नक्की टाळा. आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.